फायनली आम्ही पोहोचलोय, आता जाऊया आतमध्ये. ओ वाव, आफ्टर सो लॉंग. आणि तशी गर्दी एवढी इथे तर वाटत नाहीये, पण पुढे जाऊन हा दिसते गर्दी. हा भरपूर गर्दी आहे गाईस, पुढे खूप गर्दी आहे गाईस, लिटरली. आता आम्ही चाललोय पुढे बॅग वगैरे ठेवायला. तिथे काहीतरी दिसतं, आय थिंक सो बॅग्स वगैरे ठेवायला लागतील. गाईस इथे आमचं चेकिंग वगैरे झालंय. घेतलं. आणि इथे गोयंका गुरुजी आणि लायची देवींचा फोटो आहे. सो आमचं चेकिंग वगैरे झालंय. आता आम्ही चाललोय एक्सप्लोर करायला. घंट्याचे इथे पण जाऊ, मस्त आवाज येतो तिथे. ऑफकोर्स खूप गर्दी आहे गाईस, खूप गर्दी. पण दाखव. चला मी तो घंटा बाजूला की वरून जाऊ. आधी वरून जाऊन येतोय आम्ही. ओ माय गॉड, सो ब्युटिफुल गाईज, सो ब्युटिफुल. आता आम्ही चाललोय वरती आणि तुम्ही बघू शकता किती अमेझिंग दिसतंय. वाव, खूप भारी वाटतंय. हां, खूप भारी वाटतंय गाईस, आणि गर्दी पण खूप आहे. आम्ही जातोय फुल राऊंड मारायला पागोडाचा. मेडिटेशन सेंटर मध्ये आम्ही बसायला चाललोय. आणि काहीच मी माईक नाही आणलाय, सो आय थिंक माझा आवाज थोडासा डाऊन येईल, बट ठीक आहे. सो आता आम्ही चाललोय आतमध्ये, पागोड्याच्या आतमध्ये. मेडिटेशन सेंटर आहे तिथे, थोडा वेळ बस. आय मीन मेडिटेशन हॉल आहे. सो आतमध्ये लोक मेडिटेशन करत असतील. आपल्याला आता शूज वगैरे आपले जे पण काय फुटवेअर आहेत काढून ठेवावे लागतील. चल मम्मी, हां एकाच ठिकाणी ठेवूया म्हणजे भेटतील. चला आता विदाऊट चप्पल आपल्याला जायचं आहे आतमध्ये. मम्मी कसं वाटतंय तुला? मम्मी फर्स्ट टाइम आली आहे. छान वाटतं ना? उलटीसारखं वाटतं आता? थोडं कमी झालंय. ठीक आहे, चला. भवतु सब्ब मंगलम. सो दिस इज मेडिटेशन हॉल. आणि हे एवढं मोठं आहे की इथे आहे ना 8000 पीपल एकत्र बसून मेडिटेशन करू शकतात. खूप मोठे आहे, तुम्ही आता पण बघू शकता लोक बसून मेडिटेशन करतायत. आणि एक्झॅक्ट वरती सेंटरला हे तुम्ही चक्र बघू शकताय. सो इथे आपल्या गौतम बुद्धांची अस्थी ठेवलेली आहे. आणि हे जे मेडिटेशन हॉल आहे हे वन ऑफ द लार्जेस्ट मेडिटेशन हॉल कन्सिडर केलं जातं इंडियामध्ये. आता आम्ही जस्ट बाहेर आलोय आणि आतमध्ये एकदम सायलेन्स ठेवायचं होतं, त्यामुळे मी काय आतमध्ये बोलली नाही. सो आता आम्ही जस्ट इथे एक्सप्लोअर करू थोडं. आणि आतमध्ये खूप छान वाटतं, एकदम पीस फील होतं.
आणि जे लोक मेडिटेशन करत होते त्यांना तर अजून खूप मस्त वाटत असेल. आणि मला पण एकदा यायचं इथे मेडिटेशनसाठी, बट लेट्स सी कधी मी येऊ शकते ते. आता चला थोडं एक्सप्लोर करूया आपण बाहेर. तुम्ही बघू शकता किती ब्युटिफुल वाटते इथे आणि खूप मस्त पीस फील होत आहे ॲक्च्युली. वाव. आणि इथे तुम्ही बघू शकता गाईज व्हील ऑफ धम्मचक्र आणि हे मस्त रोटेट होत आहे. वाव, लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. आणि इथे आपली हरिण पण आहे, क्यूट डिअर. मम्मीला इथे फोटो काढायचा आहे हरिणी सोबत. महाबोधी वृक्ष, महाबोधी ट्री. आणि इथे आहे कॅन्टीन. सो आम्ही आता इथे जातोय कारण की मम्मीला वडापाव खायचा. मम्मीने कारमध्ये खाल्ला नाही कारण की मम्मीला उलटीसारखं होत होतं. सो आता मम्मी इथे वडापाव खाईल आणि आम्ही थोडं फिरू. आता ते एवढ्यात भूक लागली नाही आहे. आणि बोधी ट्री, बोधी वृक्ष हे आहे ना, बोधी वृक्ष तेच हे ना. वाव, हे बोधी वृक्ष आहे गाईस. काय घेऊया? टी, कॉफी, साइड खाने पीने की चीज क्या है? समोसा पाव, वडापाव, ब्रेड बटर जॅम. काय माहिती ते इरेज झालंय. काय घेऊ समजत नाही मला. समोसा पावच घेते मग. गाईज इथे आता आम्ही कॅन्टीन मध्ये आलोय काहीतरी खायला आणि इट्स चेकिंग की काय आहे. सो आमचं सगळ्यांचं डिसाईड झालंय गाईज इथे आता काय काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते. अरे यार, समोसा भी नहीं है तो वडापाव है क्या? वडापाव है? हाँ तो वडापाव घे एक मला. एक वडापाव, मला इडली, एक इडली, दोन इडली मम्मीला एक इडली. दो प्लेट इडली कर दो. 2 प्लेट इडली और एक वडापाव. 3 चाय, 1 कॉफी, 2 इडली, 1 वडापाव. ठीक है, 190. हाँ 2 बोलला, 2 प्लेट बोलला. 2 प्लेट इडली, 3 चाय, 1 कॉफी, 1 वडापाव. हां, ते सगळे बसलेत खायला आणि आम्ही गेलेलो वॉशरूमला. सो आता चला पटकन जाऊन खाऊया. मी माझ्यासाठी वडापाव ऑर्डर केला आहे. समोसा पाव केलेला पण समोसा पाव इज नॉट अवेलेबल. सो वडापाव केला आहे. हे बघा इथे आहे आमचा नाश्ता. तुम्ही नाही काय खा? 2 प्लेट इडली घेतलंय माझ्या एका भावानी, माझ्या मम्मीने पण इडली घेतली आणि मी एक वडापाव घेतलाय. बाकी सगळे दे आर हॅव्हिंग ओनली टी. किती छोटा वडापाव आहे. खाऊन बघ. 20 रुपयाचा है ना. 20 रुपयाला बाहेर मोठा वडापाव भेटतो गाईज. आणि इथे बघा छोटासा वडापाव आहे 20 रुपयाचा. आणि हे आहे इडली, 2 इडली विथ थोडासा सांबार आणि चटणी, 40 रुपीज. खाऊन तर बघा, एक पीस खाऊन बघा. अरे खाऊन तर बघ, एक. आता मी वडापाव खाऊन बघते. यामध्ये चटणी सुद्धा टाकली त्यांनी, ग्रीन वाली थोडीशी. नको मला, मी वडापाव. सो मी आता वडापाव खाऊन बघते गाईज. ठीक आहे, यापेक्षा आम्ही बाहेरचा वडापाव खाल्लेला तो बेटर होता. एक खाना. केक घेऊन आला आता. खाऊन तर बघ, एक तुकडा तर खाऊन बघ. केक आहे केक. मी खाते. खाऊन वगैरे सगळं झालेलं आहे. आम्ही फोटोज वगैरे पण घेतले इकडे थोडेफार. आणि आता आम्ही चाललो खाली. अजून आम्हाला थोडंसं एक्सप्लोर करायचं आहे. सो सगळं एक्सप्लोर करू. आता 4:30 वाजले असतील आय थिंक सो. सो चला आता खाली जाऊया थोडं एक्सप्लोर करायला. अजून पुढे काय काय आहे बघूया. 4:30 वाजून गेले असतील.
माझ्या फोनमध्ये क्लॅरिटी चांगली नाही आहे. आयफोनमध्ये काढ, याच्यात काय काढतोस. हे बघा इथे फोटोशूट वगैरे चालू आहे आता आणि आमचं झालंय फोटोशूट करून. आता आम्ही खाऊन निघालोय आणि आता आम्ही चाललो तिकडे पुढे एक्सप्लोअर करायला. तिथे पण खूप काय काय आहे, असं जाऊन बघूया. आणि चला. आणि आज आहे ना जास्त ऊन नाही आहे. मला असं वाटलेलं की ऊन वगैरे असेल म्हणून मी कॅप वगैरे पण घेऊन आली ती सगळं सेट करून, पण जास्त ऊनच नाही आहे आज. सो आय एम जस्ट वेअरिंग माय ग्लेअर्स. बघू शकता गर्दी पण खूप आहे आतापर्यंत. आणि आता 4:45 झालेत, 4:45 झालेत आता. सो चलो. नाही तिथे अलाव नाही आहे. ते तिकडे गेल्यावरती तो सिटी मारतोय वॉचमॅन. आम्हाला जाऊन दे ना. तिथे वरती जाणं मे बी अलाव नसेल. हा फोटो काढू शकतो आपण इथे कुठेही. वाव, अजूनपर्यंत किती गर्दी आहे यार. हा आमचं फोटोशूट झालंय. आता आम्ही चाललोय पुढे. आणि हे बघा गाईज, गोयंका गुरुजी आणि इलायची देवी यांचं प्रतिमा आहे इथे. बघू शकता इथे जे आतमध्ये आहे ना ते मेडिटेशन सेंटर आहे. नो विजिटर्स आर अलाउड बियॉन्ड दिस पॉइंट. हां, इकडे आतमध्ये असं मेडिटेशन सेंटर आहे. सो चला आता आपण तिथे पुढे जाऊया. वाव, तिथे पुढे आय थिंक सो एक फाउंटेन पण आहे. वाव, इथे फाउंटेन आहे गाईज, बघू शकता तुम्ही. वाव, लुकिंग सो ब्युटिफुल. सुपर्ब. खूप छान वाटतंय. भारी वाटतं ना. एकदम पुढे ये ना लवकर. आणि इथे जे आहे ते अशोका स्तंभ आहे गाईज, अशोका पिलर. आणि हे आहे सयाजी गुरुजींचं प्रतिमा आहे हे, जे की गोयंका गुरुजींचे सुद्धा गुरु होते. चाफ्याचं झाड, व्हाईट चाफ्याचं. साप स्नेक सारखं, सापासारखं झाड आहे हे बघा. पानं याची बघू शकता तुम्ही गाईज. फुलं पण आलेत. नागचाफा. ओके, नागचाफ्याचं झाड आहे. नागचाफा फुलं आले इकडे होतं बघ शिर्डीला पण. हे इथे जे आहे ना हे मेडिटेशन सेंटर्स आहेत आतमध्ये. इथे आतमध्ये जे दिसते ते मेडिटेशन सेंटर्स आहेत सगळे. हा पण तिकडून इथे यायला रस्ता आहे ना. तिकडून इथे यायला रस्ता. हा, तिकडून त्या साईडने गुरुजी निवास. हे मेन डोर आहे तिकडे. जा मम्मी तिकडे याच्यामध्ये हा फोटोसाठी. वाव, दिस इज सो ब्युटिफुल गाईज. ओ माय गॉड, पीस हेवन. सीड्या नाही आहेत, मला नाही वाटत सीड्या आहेत या. रशी वगैरे नाही, शिड्यांवर चढू ना. मला नाही वाटत. वो शिडी थोडी आहे. हाँ त्याच्याने चढतो. हाँ मग त्याच्याने पकडून चढतात. काय माहित. चला, आमचं एक्सप्लोअर करून झालंय गाईज. आता आम्ही चाललोय घरी नाही म्हणजे हा घरीच जाऊ आता. पण बघूया आता अजून पुढे काय आहे का एक्सप्लोअर करण्यासारखं. जर का असेल तर मग करू, नाही तर मग घरी जाऊ. आणि आता ऑलमोस्ट 5:30 वाजलेत आय थिंक सो. मी कसं वाटलं तुला इथे येऊन? फर्स्ट टाइम आली आहेस ना तू, सो कसं वाटलं तुला? छान वाटलं. एकदम पीस फील, शांती फील होतं. शांत आणि खूप प्लेझंट वाटतं एकदम. खूप छान वाटतं. मन शांत होतं. हां,
आणि हवा पण एकदम मस्त थंडगार येते आणि आज एकदम सावली आहे, ऊन आहे, जवळ मऊ आज ऊन नाहीये. हा तेच बोलते मी, हवा मस्त येते. सूर्य बसा ना शांत जरा, चल बसूया इथे, बसायला चांगलं भारी वाटतं एकदम. बसलेलो फॉर 10-15 मिनिट्स आणि काय भारी हवा येते इथे ना मम्मी. सुपर, म्हणजे माझ्या भावाला भाई आहे ना, त्याला तर झोप लागलेली इथे. एकदम भारी हवा येते, म्हणजे थंडी लागते एवढी. सुपर आणि एकदम पीस प्लेझंट फील होते. मी तुम्हाला मगाशी पण बोलली. आता आम्ही चाललोय तिकडे, तो व्हाईट एलिफंट आहे तिथे आम्ही फोटो काढायला चाललोय. आता झालं आमचं सगळं फोटो सेक्शन वगैरे वरचं. आता आम्ही चाललोय खाली चाललोय गॅलरीमध्ये. वाव ब्युटिफुल, एकदम खूप सुंदर व्ह्यू दिसतो इथून. आणि आय थिंक सो आता काहीतरी 5-5:30 वाजलेत, 5:30-5:45 झाले. चला खाली. अरे इथे नाहीये फोटो गॅलरी. अच्छा इथेच आहे फोटो गॅलरी, पेंटिंग गॅलरी आय मीन. गाईज हे आहे व्हिडिओ हॉल. इथे आम्ही जाणार आहोत व्हिडिओ बघायला ग्लोबल विपासना पागोडाचा, म्हणजे हे कसं निर्माण झालं आणि याची काय स्टोरी आहे ते सगळं त्या व्हिडिओमध्ये असणार. आणि इथे एक छोटीशी लायब्ररी आहे. सो आता मी वेट करतोय सगळे, म्हणजे थोडेफार माणसं जमा झाली की मग ते लोक हॉल ओपन करतील. सो दिस इज व्हिडिओ हॉल आणि आमचा व्हिडिओ बघून झालेला आहे. 15 मिनिटचा व्हिडिओ होता, त्यामध्ये सगळी पागोडाची स्टोरी होती. हा बघा आज माणूस आहे झोपा काढत. म्हणजे जास्त व्हिडिओ गॅलरीमध्ये गेलेलो, व्हिडिओ बघितला, त्यामध्ये सगळं एक्सप्लेनेशन दिलंय की कसं पागोडा चालू झाला, द ग्लोबल विपासना पागोडा कसं चालू झाला, कधी चालू झाला, सगळं काही इन्फॉर्मेशन दिली. आणि आता आम्ही चाललो आर्ट गॅलरीमध्ये. गाईज सो इथे होती आर्ट गॅलरी आणि आम्ही जस्ट आलो आर्ट गॅलरी बघून. खूप मोठी होती, खूप टाइम लागला आम्हाला. आय थिंक 1/2 hour लागला. एका साईडने पण काढायचं आणि पुढे गेल्यावर संध्याकाळ. हा इथे गौतम बुद्धांची खूप मोठी मूर्ती आहे ना. खाली जाऊनच फोटो काढू आपण, इथून एवढं दिसणार नाही. स्वतः ही मूर्ती बघू. इथे गार्डन सुद्धा आहे, पण आता संध्याकाळ झालेली आहे. किती वाजले असतील? 6:30 वाजून गेलेत आणि अजून चालू आहे. आय थिंक मला असं वाटलं होतं की 6 वाजेपर्यंत हे बंद होतं, पण नाही, अजून चालू आहे. सो आणि बघा खाली बघू शकता तुम्ही, तिथे भिक्षू आहेत. सिंह. सो चला आता पटापट खाली जाऊया, खाली थोडा एक्सप्लोर करूया. कसं वाटलं तुला आर्ट गॅलरी बघून? मस्त वाटतं. मस्त होतं ना. गौतम बुद्धांनी सगळं गौतम बुद्धांबद्दल एक्सप्लेन केलं, सगळं लिहिलं होतं, त्यांची जर्नी आणि ऑल सगळं बेस्ट होतं. हां तिकडे पण जायचं आपल्याला. नाही इथे नाही, तिथेच येते वाजवायचं. शेट गाईज अनफॉर्च्युनेटली हे बंद झालंय. इथे ते 6:30 पर्यंतच हे चालू असतं. सो हे मिस झालं आमच्या. एक बार भी नहीं बोल रहे अंकल. सो आता आपण वी कांट गो हिअर, कारण की हे बंद झालंय. भिक्षू आहे तिथे, मी तुम्हाला वरून जे दाखवले ते. सो अनफॉर्च्युनेटली आपल्याला ते हे वाजवायला नाही भेटणार. इट्स ओके. आता आपण पुढे जाऊया. लेट्स सी पुढे काय आहे. हे सुद्धा आय थिंक सो बंद झालंय, पण इथे पण नाही जाऊ शकत आपण. सो चला, तिथे गौतम बुद्धांची खूप मोठी मूर्ती आहे, तिथे जाऊया बघायला. आणि आज फर्स्ट टाइम एवढ्या रात्रीची इथे आहे मी, पण भारी वाटतंय. इथे एक फूड प्लाझा करून एक आहे छोटंसं कॅन्टीन. सो इथे पण तुम्ही खाऊ शकता इन केस तुम्हाला भूक लागली असेल. फूड प्लाझा इनसाइड पागोडा कॅम्प. आणि इथे आहे गार्डन, मस्त गार्डन आहे हे, पण हे आता बंद झालं कारण की संध्याकाळ झाली आहे. सो
बंद झालाय, गार्डनमध्ये जायला भेटणार नाही आता आपल्याला, आम्हाला वरतीच खूप टाइम झाला. आणि हे बघा इथे गौतम बुद्धांची मूर्ती. इथेच टाकायचं, टाक तिथे. गाईस वाजलेले आहेत 6:45 आणि खूप लेट झालाय. 7 नाही 6:45 झाले, म्हणजे 6:45 वाजून गेले, 6:50 समथिंग झाले. आणि बघा काय ब्युटिफुल दिसतोय हा पागोडा. आणि आता बंद व्हायचा टाइम पण झालाय, ते लोक सिटी वगैरे वाजवत आहेत. सो बोलतात की आता निघा, कारण की बंद व्हायचा टाइम झालाय. सो चला आता निघूया, जाऊया आता घरी. चलो, लाईट्स वगैरे सगळं ऑफ झाल्यात. चला इथून 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 या साईडनं. चलो, एक्झिटला आहे एक गॅलरी आहे, जिथून तुम्ही बुक्स वगैरे और काय शोपीस वगैरे जे पण काही घ्यायचं घेऊ शकता. केलं पण थोडंसंच केलं, बोलली नाही मी जास्त. इथे बुक्स वगैरे पण आहेत, बुक्स अँड ऑल. आता मी बाहेर आलोय आणि इथे गॅलरीमध्ये आहे ना फोन अलाउड नव्हता, सो मी बंद केला मग तेव्हा. आणि आता मी बाहेर आलोय, आता आम्ही घरी जाऊ. गेट पण बंद झालाय, म्हणजे ज्यांना जायचं आहे त्यासाठीच ते लोक उघडत आहेत फक्त. लाईट्स वगैरे सगळं बंद झालं. इथून आम्ही एंट्री केली होती, तुम्ही सकाळी बघितलंच असेल, म्हणजे दुपारी. आणि तिथून आम्ही फक्त एक किचन घेतलंय वाटतं, भाईने एक किचन घेतलंय तिथून. बघू शकता तुम्ही बससाठी लोक थांबले आहेत इथे, भरपूर लाईन आहे बससाठी, ऑटोसाठी. मे बी इथे बससाठी थांबले ते लोक. आणि आपली गाडी आपण पुढे पार्क केली आहे, सो आपण जाऊया पुढे आता गाडीमध्ये बसायला. हे बघा सगळे येतात. हे रस्त्यावर पूर्ण काळोखे अंधार आहे गाईज, तुम्ही बघू शकता. फुल ऑन, यू नो, फुल ऑन अंधार. पुढे जाणं पाहिजे होतं मग गाडी नाही, पण पार्किंग तिथेच आहे, इथे अलाउड नाही आहे. त्याच्या पुढे आणणं गाडी अलाउड नाही आहे. काय कालोखात नाही जायचं, पार्किंग नाही. हां, आता आम्ही आलो इथे, गाडी पार्किंग केली आहे तिथे गाडी घ्यायला. आणि खाली तुम्ही बघू शकता किती हे आहे, माती माती. ओके, कुठे लावली आहे गाडी यार एवढ्या लांब? पूर्ण म्हणजे हिल्स आहे ना, या मातीमध्ये जात आहेत. चला साईडला या. इथून पण होता रस्ता बघ, तो बोलत होता ना. हा, सीओ आलेला आहे बाईक घेऊन त्याची. सहा जसं बाईकने आलाय तसंच बाईकने जाणार आहे आता. आणि आम्ही लोक जसं कारने आलोय तसं कारनेच जाणार आहोत आता. थंडी लागेल तुला आता जाताना भारी. चला गाडी आली आपली. हेल्मेट कुठे आहे? चलो गाडी आ गई. हा मग अशीच बघितलं आम्ही. चलो. ए कुठे चाललंय? लग्नाला गेलाय? नाही, सांता क्लॉज. मुलगी आहे मला वाटतं ती, कोणतरी झाडी. हे बघ हे लोक. हो लग्न आहे इथे.